नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी यूट्यूब चॅनलवर. माझं बाळ झोपलंय, स्कूलून आलं, मस्त जेवू घातलंय त्याला, झोपलं. चष्मा काढतो म्हातारी दिसतोय. अय्या, का बरं म्हातारी दिसली? कोणाला विचारतो? कोणाला विचार? मग कोणाला? त्यांना विचारते ना. हा त्याला विचारला त्यांना विचारते ना. म्हातारी दिसवाली. मग म्हातार तर होणारच आहे. आधीच कमेंट बी आलेत काही काय खरंच मम्मी एवढे जाड झाले तर काय जाड झाली म्हणजे जाड झाली. गालच झाले माझे. काय माहिती का ते दवाखान्यानेच झालं मला. काय कुठले डोस दिले काय माहिती मला. कुठले म्हणजे दवाखान्यात दिले एवढे गालपा नाही. माझी तरी व्हायला पान होते. मला नको तुझ्या गोळ्या मला देईन तसं करू. संपल्या त्या तेव्हाच मी खाल्ल्याच मला द्यायच्या तर संपल्या म्हणते खाल्ल्याच नाही. संपल्या म्हणते खाल्ल्याच नाही. म्हणजे खाल्ल्या त्या 2-4 दिवसाच्या होत्या, 8 दिवसाच्या द्याल. मी तर काय खाल्ल्या नाही. पण त्या अँटीबायोटिक होत्या तुम्हाला कशा? अँटीबायोटिक सगळ्याला चालते. तुला आहे का काही माहिती? काय माहिती? अँटीबायोटिक गाठीचं बरं व्हायचं असं आहे का? मला वाटलं का ते सगळ्यात पण कुठल्या जमाना झालं काय मला माहित नाही. पण हे बघा टरबूजच झाले. खरबुजावानी खरबूज का टरबूज? टरबूज. मला तर हसू पण वाटा ना एवढा गाल घेऊन. बाकी नाही. अरे जाड नाही झाली तू. हा, तुझ्यापेक्षा लय जाड बाय आहे माहिती. मला नाही आवडत ना जाड. मी पहिल्यापासून बारीक आहे, मला असं नाही आवडत. खरोखर आता बरं माझा उपवास आहे, महिनाभर झाला. सांगा मी काय खाते? एक टाइम तू काहीच खात नाही पण ते काय होते मलाच कळलं ना. मला काय असं होत चालेल. अरे माझं प्रेम आहे ते त्याच्यात लपलेलं. झाड आहे ना तुम्ही वाईनात स्वतःच प्रेमावर तुम्ही दुसऱ्याला प्रेम करतो त्याच्यामुळे नाही नाही तुम्ही व्हा ना स्वतः. म्हणजे दुसऱ्याला जाड करता. जाड म्हणजे तू चांगली दिसली पाहिजे. नको बाई, जाड मध्ये कोण चांगलं दिसतंय का? नाही म्हटलं जाड मध्ये कोणी चांगलं दिसतंय का? मला तर वाटतं मी जाड व्हावं. अर्ध्या वयात आता अर्ध झाले. होऊन गेला आता. मी झाले अर्ध्या वयात. काय करू काय माहिती. मला डोकं चालायला जाऊ द्या. जे असेल ते डोक्यात हे होतं माणसाचा विचार करून सकाळी फक्त ज्वारीची एक भाकर आहे उपास सोडताना. म्हणजे एक टाइम जेवण आहे, फक्त एक भाकर. आणि बापरे काय झालं माहिती तुम्हाला? जेव पनीरचा नाही काय, मी त्या दिवशी म्हटलं पनीर मी आणलं, मला खाऊ वाटलं म्हणून. त्याला तर बाबा सगळ्याच्या कमेंट, इतक्या कमेंट ना 4-5 कमेंट आहेत वाईट. काय तिला खाऊ घालायचं मायराला तर स्वतःच हे केलंय. बाई तिथं वाटलं काय नसतं खाल्लं तर बरं झालं. इतकं मला उपासा तापासाचे काय कमेंट करता हो. आता मी थकून टाकून आले ऑफिसवरून. तुमची सोडा म्हणे ते तुमची सोडा त्या मायराला बिचारला खाऊ घालला. हा बापरे. आता हे घरात करून खाऊ घाला. आता तेवढंच हाय बाई कामाला मी लावलेली. आणि मी ऑफिसवरून येईन, बाहेरचे काम करून घरात करायचं तिला बसून ठेव. आणि तसं नाही. पण मग मला वाटतं ना काही कधीतरी मग असं करावं. मला वाटतं कधी कधी आम्ही आमचा अलग राहावा. कारण की मी जर 2 घास खायची तरी मी पप्पाला चहा करा म्हणते का की नको बाई सांगायला. पप्पाला म्हणते पप्पा चहाचा मला आवडतो असं बोलून मी बोलते. कधी मला इच्छा झाली तर असं का बरं वाटतं? काय आहेत ते 4-5 जण तसेच हे करतात. 4-5 जण. आमच्या घरात तसं काही नाही. पण ते बाकीचे सगळेजण काम करतो. याच्याने काय होतं माहितीये का, मनात आडी पडते ना माणसाची. आडी म्हणजे मनात राहून जाते ते. बाई खरंच आले नाही आणि मी जर 2 घास मी पनीर आणले म्हटलं बाई मी कधीच खात नाही उपास सोडायला, मला दे बरं बाई बनवून तेवढंच. आणि मी किटूला येऊन नाही, आम्ही वरती पण गेलो होतो आपण त्या दिवशी, व्हिडिओ काढले. किटूला मी शिरा बनवला, शिरा भरवत बसले. म्हटलं शिरा भरवत बसले त्याला मी. त्याला शिरा भरवला. मग मी पनीर आणलेलं पप्पाला म्हटलं आणावं थोडस. आणि तिला म्हणलं कर बाई पनीर मला. तिनं बनवलं मी. त्याच्यात काय नाही, मी येडव गेले पकडायला. त्याच्यात अशा कमेंट बाई ते पचलं पण नाही मला. 2-3 दिवस इतका त्रास झाला की द्यावा नको रे बाबा स्वतः हे करा. आता मी कामावून थकून आले. रेसिपी मी तरी रेसिपी बोलले सांगायचे नाही का असं. हा ना, बाहेरून आल्यावर मला रेसिपी कसं काय करू. मग मी काय कोणतं मला हे सुखच नाही मग मला तर जिंदगीमध्ये. जर 2 घास खाण्याची मला चोरी तर काय करू. मला तर इतकं कधी की लयच चूक होती. लय म्हणजे असं वाटतं की बाई एकटंच राहा बस. काहीच करू नये. पण असं हेच नाही करू. मग हे आपलं खायचं नाही. तर एकाच घरात 2 चुले करावे लागतील का? आपले अलग त्यांचं जे कमेंट केले ना त्यांचे चुले झाले असतील तसे. तुम्ही खुश आहात का? ज्याने कमेंट केली त्यांना त्याला चुली झाली तुम्ही खुश असताना तर आम्ही तसं करतो. तुम्हाला जर त्याच्यात खुशी भेटत असेल तर आम्हाला तशी गरज नाही कोणाची. म्हणजे 2 घास मी 2 मिनिटात. आता 3-4 वर्षे किट्टून आम्हीच होतो. तुम्ही सगळं 2 टायमाचा स्वयंपाक करायची. बाई पण लावली त्याच्या पहिली बाई होती माझ्याकडे. आणि नंतर मी बाई ना ऑफिसचे काम सांभाळायची ते करायची. पण असं वाटतं माणसाला कधी हे करावं तर काय त्याच्यामध्ये. चला एक भाकर जर खाण्याची आपल्याला चोरी
तर कायचा अर्थ आहे या जिंदगीचा. लय लय त्रास झाला उपास जाऊ दे, comment करणारे खरंच असतील. मला इतकं वाईट वाटतं. चारी बोट सारखं नाही राहत. वाचल्या मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. मी तुम्हाला माहिती मी उत्तर कोणाला काहीच नाही. ज्यानं चांगल्या केल्या त्याच्या मी खुश होते मनातून. लगे असं माझ्या चेहऱ्यावर हसी येते. आणि ज्यानं मला तसं केलं तर मला 3 दिवस करमलं नाही. 3 दिवस वाईट वाटलं. मग ते तर असं- माझ्या उपासातापासून त्यांना ते हे भेटलं असं काय फळ, त्यांना आनंद वाटला असेल मला जर तसं दुःख देऊन. मग आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद होता असं हा चांगली गोष्ट तर आहे. हो द्या, तरी पण मी म्हटलं त्यांना आनंद भेटत असेल तर हो द्या. उपासतापासून त्यांना आनंद भेटला असं म्हटलं. पण मला ते खरंच मी आता इथून पुढे मला पनीर खाण्याची पण इच्छा उडाली. हा. म्हटलं पनीर खाण्याची माझी इच्छा उडून गेली. आता घे करेल तर स्वतःच हाताने करेल तेव्हा खाईल. हा, हा, बरोबर. असं करत चला आता जातो आम्ही ऑफिसला. बाळ झोपलंय, मायाला उठवते, ती झोपली. बाळाजो इथे ये. आता आम्ही जातो. हे अशा आम्हाला कधी पण जावं लागतं. आम्हाला पोटा पाण्याचं पाहावं लागतं. घरात बसून कोणी देत नसते. जेव्हा मला हे होईन तेव्हा जावं लागतं, तेव्हा 2 पैसे येतात असं थोडे. चला मी जाते पप्पांनी. चला. आता आम्ही जातोय ऑफिसला आणि थोडं जाऊन येतो. दादा झोपलाय, किट्टू दादा शाळेतून आलाय, झोपलाय. मग उठल्यावर ओरडणार आहे. तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. हा, थोडेसे काम येतो आम्ही करून लगेच. आता झोपेतून उठवता येत नाही. हा ना, झोपेतून उठवता येत नाही. पण लय ओरडतोय तो, नाही घेऊन गेल्यावर. नाही तो मागे लागला असता. मागे लागला असं खेळायला. आता मस्त स्कूलमध्ये दमतोय तो. पण आता चला जाऊ द्या. चला तर आता पटकन येतोय आम्ही. थोडस गवत बी पप्पाने भरपूर काढलंय. वाड्यावर बी जाऊन. हा ना, पप्पाने उपटून काढलं. बाबा बोलले मी दुसऱ्याला नाही लावत, मीच करतो, काय कामच नाही मला. तर मला घरी बसून आवडत नाही. म्हटलं बाकी सगळं बंद आहे तर मी तेवढं करतो. म्हटलं करा. मग आता काय करणार, ते ऐकून काय ऐकणार नाही आपलं. आपल्या झाडाला एवढ्या पपाया आल्या तर पपाया विकत घेतल्या. हा, त्या पपाया आल्या होत्या त्या खाल्ल्या नाही. किती खाऊ म्हणजे आधी बरी विकत घेतली. मग तुला एकच पाहिजे तर सांगायचं होतं ना. एकच पाहिजे मला. घेतलं मी उपासाला. काय पाहिजे काल गेली तिकडे बाहेर तर सगळा भाजीपालाच घेऊन आली. स्वतःसाठी काही फळ नाही आणलं. स्वतःसाठी एक फळ नाही आणलं. सगळं मग तुला घरातच उपाशी आणलं. ना तर मग आता घे जाऊ दे. स्वतःसाठी नाही आणलं पाहिजे. सगळं घरामध्ये भाज्या तुम्हालाच घेऊन आले. आणि आता इथं दिसलं मला गाड्यावरती. चांगलं होतं म्हणून हा, ते. तर केळी घेतली. केळी होते आणि कुठे होते तेवढे घेतलं. म्हटलं चला चला त्या वाड्यात जाऊ. चला. इळा कुठे इळा? इळा हरवला ना. काय इळा हरवून बसलात? कस काय हरवला? ते गवत टाकायला गेलं त्या गवताखाली असेल तर गेला तिकडं गवतामध्ये डायरेक्ट. चांगला इळा होता बाई. ते फावडा आणा पण. हा ना, आता तिथे सदा मध्ये पण. आता नका दारू उघडू. बरं आणा, मला हे पण लागेल खुर्ची बसायला. कशाला खाली बस ना. नका, खाली नाही मला बसता येत. हे पण मस्त फुललं आहे ना इथं. हे पण हे फुललं नाही. किती भारी गुलाब गुलाबी. त्याला तिथं मस्त आल्या तर कळ्या. हा तर आलेच ना काय. मग ते फुलं आलेले हे तोडून लाव ना डोक्याला. कुठलं? हे काय हा बरोबर. गुलाबाचं. हा, शेंगा पानं किती आले त्याला. चवळी लय भारी आली बाई. चवळी कोण आलेले आल्या जाऊ. चवळी लयच येऊन गेल्या. कितीकच येऊन गेल्या चवळी. वा सुकल्या त्या दिसत नव्हत्या त्या. आता लय चवळीचं झाड आले. ते तुरीचं आहे ना. हे तुरीचं आहे मोठं आणि हे चवळीचं आहे बारकं खालते. चवळी लय खाल्ली लय वेळेस. चवळी लय वेळेस खाल्ली. चवळी खरंच खाल्ली मी लय वेळेस. चवळी खायची असते ती. मग तोडूनच खायची ती. तशी चांगली लागते. तोडूनच खायची म्हणजे अशी. हा अशी. मग तोडून नाही खात काय हे करून खाते. अरे म्हणजे ते सुकून नाही ते डाळ नाही करायची चवळीची. अच्छा, तुम्ही तिकडे का पाहतात? तुम्ही इकडे पाहता ना. मग नाही तुझ्याकडे मला लक्षात नाही, तुम्ही कॅमेरा इकडे धरतात आणि इकडे बोलतात म्हणून म्हणते. नाही. पाहत होतो अजून आहे का काय चवळी. पण मग मोबाईल हे चालू असताना कशाला बघायचं आहे का नाही. आपण हे करताना बघायचं. मी म्हटलं बाई तिकडे बघतात आणि इकडे काय करतात. नाही ना ते बरोबर जातो. माझं काय टेन्शन. बरोबर असते. मग पण चला आज एवढं गवत काढत राहिलेलं आहे. एवढं झालं मग तिकडचं पाठीमागचं घेतो. नका नका, पाठीमागचं नका. पाठीमागचं नको. लाव एक जण कोणीतरी बाया काही माणूस जरा ध्यानावर राजा. एवढं काढायचं असतंय का? एवढं काढायचं मग कोण करेन ते. करायला लावेल एक बाया लावा दिवसभरासाठी. बाया एक बाया येत असते का? मग 2 या लावा. तोडू का? नीट तोडा. हा लाव. लय किती भारी भारी गुलाब. फुले. हा लावा. लय भारी लावते ना मस्त. एक आला एक.
म्हटलं लावते ना. आल्या आल्या जाऊ नका भाऊ फुकटचा खाऊ नका. पाठीमागून लावत असं की कुठून लावत असं? इथंच लावते तर तेच लावतं मला नाही. याच्यावर करताय मला काय प्रत्येक टायमाला एवढ्यातच काढतात. चल पप्पा न पाहिलं का एवढं गवत काढले मी तुम्हाला दाखवले थांब इकडं. होय एवढं गवत काढले. मला एक खुर्ची आणली असते तुम्ही लय बरं होतं. नको खुर्ची नको. नको मी लय थकते हो उभे राहून राहून. असं करू नका माझ्यावर एवढा जुलूम. जुलूम म्हणजे आम्ही का खुर्चीवर बसतो काय? तुम्ही नाही बसत पण मी बसते ना. मला एवढ्या लांबून चालत आले गाईची एवढी लांबून आले ना. तिकडे गाडी लावली आणि खरी घेऊन आलोत ना तर तिकडे लावली मी गाडी आणि तिकडनं एवढी चालत आली. पाय गेलेत माझे आधीच. मला जाऊ दे मला. हे मी मांडी घालून गवत काढले पाय. हा ना बाई एवढे काढावं का तुम्ही. हे मांडी घालून म्हणजे इतके दाट येते गवत ना. हे बाय किती दाट आहे पाय आहे का काही दिसतं तिकडचं. तुम्ही कुरपं जिळा सारून टाकला माझा. तिला हरवलं हाताने उपटलं ते. हा जाऊ दे आता. मी नाही बाबा मी नाही उपटू शकत. खाली बसून नाही येत मला. मग मी खाली बसून उपटलं तर माझा जीव येत आला. बसून मला उपटता येत नाही माहिती का. बस मग मी मांडी घालून बसलो. हा या तुमचे मांडे लहान हलके फुलके माझ्याच्यानं नाही होत ना. आता त्याचे रोपड्यात ना आलेले मिरच्याचे ते इथं लावा माहितीये का वरती. कमेंट करून सांगा मिरच्याचे रोपडे कुठे लावायचे आपण. आता उपटून लावा लागते. आता इथं वरती लावा म्हणते ही भेंडी सारखी. वरतीच लावा. ही भेंडी लावलेली आहे. हा तशी शेम टी शेम अशी लावायची इथं. हा बस चालेल ठीक. हा तसंच असतं शेम तशी. हा तेव्हा ते येईल माहितीये का. तसं येणार नाही. हा चला आता बाकीचं. चला आता घरी. आता लय थकलो तर आम्ही दोघं. चला आता जाऊ बस मस्त चहा पिऊत जाऊ. चहा बनव. कॉफी पिऊ कॉफी पिऊ. जाऊन आता आम्हाला वाजले 6. 6 वाजलेत ना. म्हटलं आता आम्हाला 6 वाजलेत. आता 6 वाजून म्हटलं 6 वाजलेत. घरी गेल्यावर 7 वाजतील तोपर्यंत. आपण इथून जायलाच आपल्याला पाय पाय चालत जायचं. जायला अर्धा तास लागेल तिथं जाऊन. बरं चला जातो आम्ही आता निघतोय. चला किट्टू माग लागला असता. किट्टू आला असता खेळला असता. इथं खेळला असता. तो झोपला ना. स्कूलला जावं लागतंय त्याला. तिकडे पण दमतोय तो. हा. स्कूल त्याची 11ला सुटते. 11ला सुटल्यावर तो 1 तास विशाल बरोबर खेळतोय गार्डन मध्ये. बोलतोय मला खेळू दे तर तेव्हा मी येईल. मग त्याला काय त्याची हिंमत नाही होती विशालची. चल म्हणून तुला नाही करे किट्टू चाल. तो बोलतो जेव्हा मी दमेल थकेल तेव्हा तू चाल मला घेऊन. तोपर्यंत मला खेळू दे. मग सगळं खेळतोय. वरती खेळायला नाही का. रोज खेळतोय. मग थकून येतोय. मग घरी आला काय त्याचं जेवण वगैरे जेवला का मग थोड्या टायमाने आंघोळ वगैरे घालून तो झोपतोय. असं उठला असन 4लाच उठला असन. चला चल उठ मग चल. उठते दादा साबण दे सात. दादा साबण दे उठा. अरे आम्ही कवाच गेलो 2-3 तास झाले. 4 तास झाले आम्ही. दुपारपर्यंत तिकडे तू अजून झोपेली. मला काय घेऊन आले मी सांगा दाखवू. आले काय मुंगी आले उद्गम मामा 7 वाजल्यावर सकाळी स्कूलला जायचे. मग झोप होणार नाही. राजा झोपणार नाही. अरे काय आणलं आई. कॅडबरी आणली का ना. कॅडबरी उठा उठा लोक म्हणजे मम्मा उठा उठा. मला एक पप्पा द्या. तुला कलर आणले. अजून एक पाहिजे. हेच 2 येते. मला पप्पा द्या 2 आणल्या. चला मला पप्पा द्या. उठून पप्पा द्या. उठून पप्पा द्या. उठून पप्पा द्या. हे एकाचे 4 येते. 4 द्या. उठून पप्पा द्या. सोन्याच्या तुकला 7 वाजले. दिवस मला डोळ्याला झोपायचं असते केवढं. बापरे 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 बापरे. माझे बाळ ग माझं सोन्याचा तुकडा ग. उठ पटकन. उठा. अशा तोंडात बोत नाही घालू. उठा. मग रात्री झोपणार नाहीत मग. तिथं दमला असेल शाळेत तो. लय दमतंय हो माझं बाळ. त्याच्यामुळे झोपलाय तो. नाही तर झोपत नाही तो. माझा सोन्याचा तुकडा इतकं शेत होते माझ्या बाळाचा. उठा उठी ना गे मामा. मामा उठी ना गे. मम्मी उठी ना गे. झाला झोपायचं नाही. झोपायचं नाही. दादा तुला किती वाजता झोप लागेल मग. तुला 2-2:30ला झोप. तुला 2 धडा आणले. झोपला तर रात्री 12-1-2 वाजता तरी झोपणार नाही. मला झोपू देणार. आता मी नाही थकली दादा. मग देऊ खोलून आरती ठेवून दे बर का. मग तुम्ही ब्रश करून या बाई. थोडं तोंड धुवून द्या. तोंड धुवून राजा झोपला तर गुळणा करून या. गुळणा तोंड धुवून या. हा मी तोपर्यंत खोलते ना. तुम्ही हात पाय तोंड धुवा. अशा नाही दादा. झोपीतून उठलात ना. तुला दूध आणले कला आणले पपई आणली. थोडस गुळणा जा. थोडं गुळणा घ्या. बरं झालं दूध नव्हतं. नाही आता बंद कर. ते मला म्हणते दूध आणलं. दूध चहा करणं ठेवलं. मला आताच पिशवी ठेवली. मग मी खाली लगेच दूध ठेवायचंय. मी दूध घेऊन आले ना. मी आता बघितलं. मी चहा ठेवलं होते अगोदरच. अच्छा तिने आजवर ठेवलेलं. मग परत येते काय दादाला गुळणा करायला.
गुळा नाही करता यायचं नाही, गुळा करून दे. कॅडबरी खा. कोरा चहा आहे आज मस्त पिते मी. दूध आहे आणलंय आता एवढ्या. मग आता इतकं झालं ना आपण. उठतच नाही ती अजिबात. उठतच नव्हता. जाऊ दे. नाही नाही मला मगापासून इथं बसलेली. अगं रात्री मला लई त्रास देईन ना मग. कारण ते लोकांचं ते चालू होतं हा, ना, हा. खट आवाज येत होता. नाही मग रात्री मला इतका त्रास देईन ना, 1-2 वाजता झोपणार नाही. फोन केला पण बोलतच नव्हत्या. मग मी लावला पण ते शूटिंगमध्ये. कोमलला विचारते येणार होते आज हा. शूटिंग मध्ये तिथं सातपाटीला. फोन लावते म्हणून. हा. कोणाकडे पाठवते? फोन करते येणार का नाही. जाऊ बरं फोन. मग काय भाजी वगैरे आणावं आता. हा ना. चल.